श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रात पंचकाला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक लोक पंचकाच्या काळात नवीन कामे सुरू करणे टाळतात. विशेषतः जेव्हा पंचकातील मृत्यू पंचक येते तेव्हा लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. 6 जून 2026 पासून ते 11 जून 2026 पर्यंत मृत्यू पंचक असल्याने अनेक पंचांगांमध्ये नमूद केले गेले आहे. या काळात काय करावे, काय करू नये, मृत्यू पंचक म्हणजे नेमके काय, खरोखर याचा आपल्या जीवनावर काही वाईट परिणाम होऊ शकतो का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मृत्यू पंचकांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि तर सुरुवातीला बघा, पंचक म्हणजे काय. तर मित्रांनो, जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीतील 5 विशिष्ट नक्षत्रांमध्ये भ्रमण करतो तेव्हा त्या कालावधीला पंचक असे म्हणतात. ही 5 नक्षत्रे आहेत धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती. या 5 नक्षत्रांचा मिळून तयार होणारा कालखंड म्हणजेच पंचक. प्रत्येक पंचक सारखा नसतो. वारानुसार पंचकाचे प्रकार देखील बदलतात. मृत्यू पंचक म्हणजे काय, तर मृत्यू पंचक हे पंचकांपैकी एक विशेष प्रकार आहे. जेव्हा पंचकाची सुरुवात रविवारी किंवा विशिष्ट ज्योतिषीय योगांमध्ये होते तेव्हा त्याला मृत्यू पंचक असे संबोधले जाते. धार्मिक मान्यतेनुसार हा काळ काही महत्त्वाच्या कामांसाठी अशुभ मानला जातो. मात्र याचा अर्थ असा नाही की या काळात निश्चितपणे काही वाईट घडणारच. हे केवळ सावधगिरी बाळगण्याचे संकेत आहेत. 6 जून ते 11 जून पंचक कालावधी ज्योतिष गणनेनुसार 6 जूनपासून पंचक सुरू होत आहे आणि 11 जूनपर्यंत राहणार आहे. या काळात काही लोक धार्मिक नियमांचे पालन करतात. विशेषतः गृहप्रवेश, नवीन व्यवसाय, मोठी गुंतवणूक, घराचे छप्पर बांधणे किंवा मोठे शुभ कार्य टाळण्याचा सल्ला दिला जातो. तर मित्रांनो, पंचकात काय टाळावे, तर 1 नंबरचं ते म्हणजे घराचे छप्पर बांधणे. धर्मशास्त्रानुसार पंचकात छप्पर बांधणे शुभ मानले जात नाही. 2 म्हणजे पलंग किंवा खाट तयार करणे. नवीन खाट किंवा पलंग तयार करणे टाळावे. नंबर 3, दक्षिण दिशेचा प्रवास. काही परंपरांमध्ये दक्षिण दिशेचा प्रवास टाळावा असे सांगितले जाते. 4, मोठ्या आर्थिक व्यवहार, मोठी गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय काही दिवस पुढे ढकलले तर उत्तम. 5, वादविवाद, अनावश्यक भांडणे आणि मतभेद टाळा. पंचकात काय करावे, तर भगवान शिवाची उपासना. मृत्यू पंचकात भगवान शिवाची पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. 2, मृत्युंजय मंत्र दररोज 108 वेळा जप करा. तो मंत्र म्हणजे ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मे वंदनान मृत्योमुक्षी यमामृतम. हा जो मंत्र आहे तो कमीत कमी 108 वेळा तरी तुम्ही म्हटला पाहिजे. त्याचबरोबर मित्रमैत्रिणींनो, स्वामी भक्तांनो, 3 म्हणजे हनुमान चालिसा. हनुमान चालिसाचे पठण करा. यामुळे नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते. 4, दानधर्म. गरिबांना अन्नदान करा, गायांना चारा द्या, पक्ष्यांना धान्य टाका. 5, सत्कर्म. पंचकात केलेले चांगले कर्म अनेक पटीने फळ देत असते असे मानले आहे. मृत्यू पंचकांबद्दल असलेले गैरसमज. मित्रांनो, अनेक लोक पंचक म्हणजे संकट असे समजतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. पंचक हा फक्त एक ज्योतिषीय कालखंड आहे. जो व्यक्ती श्रद्धा, सकारात्मक विचार आणि चांगली कर्मे करतो त्याला कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. कोणत्या राशींनी विशेष काळजी घ्यावी, ती म्हणजे मेष, रागावर नियंत्रण ठेवा. वृषभ, आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. मिथुन राशीने आरोग्याची काळजी घ्या. कर्क राशीने कौटुंबिक संबंध टाळा आणि सिंह राशीने वाहन चालवताना सावध राहा. कन्या राशीने कामातील ताण टाळा. तुला राशीने महत्त्वाचे निर्णय घाईत घेऊ नका आणि वृश्चिक राशीने शत्रूपासून सावध राहा. धनु राशीने प्रवासात काळजी घ्या. मकर राशीने आरोग्य तपासणी करा. कुंभ राशीने मानसिक शांतता जपा आणि त्याचबरोबर मीन राशीने आध्यात्मिक साधनेवर भर द्या. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून कोणत्याही पंचकाची भीती न बाळगता श्रद्धा आणि विश्वास ठेवावा. ईश्वरावर विश्वास असेल तर संकटे दूर राहतात. निष्कर्ष, तर या व्हिडिओचा, या संदेशाचा निष्कर्ष असा आहे मित्रांनो, 6 जून ते 11 जून हा मृत्यू पंचकाचा कालावधी मानला जात असला तरी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. फक्त भगवान शिवाची पूजा करा, महामृत्युंजय मंत्र जपा, चांगली कर्मे करा, नकारात्मक विचार टाळा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा. मित्रमैत्रिणींनो आणि स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.